कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाचं भरभरून कौतुक केलं आहे. रोहा येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात बोलताना त्यांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर विशेष प्रकाश टाकला. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्यानंतर राज्याच्या राजकारणात दादा म्हणून ओळखले जाणारे अत्यंत स्पष्ट वक्ते आणि लोकभावनांची अचूक जाण असणारे एकमेव नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार हेच आहेत. अजित पवार यांच्यासारखा शब्दाला जागणारा आणि जनतेच्या प्रश्नांवर रोखठोक भूमिका घेणारा कणखर नेता पुन्हा होणे नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्याच्या विकासासाठी जनतेला त्यांच्याकडून नेहमीच मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्यांनी नेहमीच उत्तमरित्या पूर्ण केल्या आहेत. दळवींच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या कार्यशैलीची जोरदार चर्चा रंगली आहे. नाही, दादाच आहेत. म्हणजे वसंतदादानंतर दुसरे दादा असेल तर अजितदादा. मनमिळव स्पष्ट वक्ता, जसं आम्ही बोलतो असं बोलतो आणि कामासोबत लोकांची प्रत्येकाची व्यथा ऐकून घेणं, न्याय देणं, की त्यांची भूमिका लोकांना भावलेली आहे. म्हणून त्यांच्या नंतरही लोक आजही त्यांचे स्मरण आठवणसाठी ठेवतात. एक दिग्गज महाराष्ट्र नेतृत्व होतं आणि खऱ्या अर्थाने जनसामान्यांमध्ये भावलेलं होतं. लोकांना न्याय देण्याची भूमिका खूप छान पद्धती होती. अनेक वर्ष सक्रिय राजकारण असल्यामुळे एक अनुभव लोकांना देखील त्यांचा नक्की होता. दादा जरी भडकले तरी दादा आतून मावळ आहेत, अशा पद्धतीचं वातावरण होतं सगळं. आज चुकीच्या पद्धतीने ॲक्सिडेंट त्यांचा अंत झाला. दुर्दैवी घटना, महाराष्ट्रासाठी नक्की दुर्दैवी घटना आहे. कदाचित त्यांच्याकडनं खूप महाराष्ट्राच्या अपेक्षा होत्या, विशेषतः राष्ट्रवादी वाढीशिवाय त्यांना नक्की मजा झाली असती. अनेक आठवणी आहेत. खरं तर त्यांच्या ह्याच्यासाठी आपण नक्की बोलूया की अशा अनेक प्रसंग आहेत की दादांनी अशी जवळ घेऊन, जरी आम्ही काय बोललो तर ऐकण्याची भूमिका आहेत, भडकले तरी दादा नक्की नाही देतील, अशा भूमिकेतनं आम्ही नेहमीच त्यांना आदराने बघितलं आणि एक महाराष्ट्राची खूप मोठी पोकळी आहे नक्कीच.